ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात त्यांचा सुद्धा मनापासून आभार. झहीर भाई आणि हुसेन शेख यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर अमान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पार्टिसिपेंट टीमसाठी ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्यात त्यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर काही कॅश प्राईज सुद्धा आम्हाला या ठिकाणी लाभलेत. फयाजी शेख व्हाईस प्रेसिडेंट माफ करा प्रेसिडेंट आहेत असोसिएशनचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा कॅश प्राईज लाभले. त्यानंतर हार्दिकजी राऊत साहेब, प्रफुल्ल साने साहेब, सदानंद पाटील साहेब, परेशजी किनी साहेब, त्यानंतर एमएटी मोटर्स, सायबा सायकल्स, लंबोदर क्रिएशन्स, एसके स्पोर्ट्स वेंचर्स, इंडियन स्पोर्ट्स आणि या सर्वांच्या माध्यमातून कॅश प्राईज आम्हाला लाभले. त्याचसमवेत एसके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट्स 4 बॅट्स उपलब्ध करून दिले, त्यांचासुद्धा मनापासून आभार. श्री साई स्पोर्ट्स यांच्या बाजून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, ऑलराऊंडर, इमर्जिंग प्लेअर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट्स, त्यांचासुद्धा मनापासून आभार. उत्तम ज्वेलर्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची सायकल या ठिकाणी उपलब्ध करून त्यांचासुद्धा मनापासून आभार. माय स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट्स, पाटील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट्स आहेत, त्यांचासुद्धा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अमॅ क्लासिक क्लब यांच्या माध्यमातून हे ग्राउंड्स आपल्याला उपलब्ध करून दिले, त्यांचासुद्धा मनापासून आभार. पहिला चेंडू ड्राईव्ह केला आहे, दुसरा चेंडू असेल, एक धाव पूर्ण केली जाते. चांगली फिल्डिंग कृष्णा देवेंद्रा याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. चांगली सुरुवात, 2 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही बाजूने मॅचला सुरुवात केली जाते. मोठ्या स्टारकास्ट आपल्याला या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळतील, कारण ज्या प्रकारचे संघ बांधणी ओमसा एंटरप्राइजेस एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जेसीसी संघ पाहायला मिळतोय. आणि संघांची नावं जरी ही असली तरी सुद्धा जो गाभा आहे, जे खेळाडू पाहायला मिळतात ते वेगवेगळ्या संघातून पाहायला मिळतात आणि म्हणूनच ही स्पर्धा आगळीवेगळ्या रूपाने पाहायला मिळते. हितेश भोईरचा चेंडूमध्ये रिव्हर्सचा अटेम्प्ट, धाव घेण्याचा प्रयत्न, यश वैते चेंडूवरती येत आहेत, एकच धाव मिळेल. शांतने संयमी सुरुवात हितेश भोईर प्रामुख्याने तेजस्वी संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो. आज लिलावाच्या माध्यमातून ओमसा एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून खेळतोय. स्वतः कॅप्टन संदीप किनी पाहायला मिळत आहेत आणि त्यांना साथ देत असताना आयकॉन खेळाडू रोनित गोळकर, गणेश या नावाने परिचित असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. राकेश नाईक या संघामध्ये आहेत. त्यानंतर केदार यांना सुद्धा पाहतोय आणि लेग ब्रेकचा चेंडू समजू शकले नाही, स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिली षटक प्रगतीपथावरती पहिल्या विकेटचं पतन. केदार देसाई नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते. हीच खरी लढत आहे, कारण इथे तुम्हाला श्रेष्ठ नव्हे तर सर्वश्रेष्ठ कामगिरी करावी लागेल. जर का या ठिकाणी तुम्ही उच्च कामगिरी कराल तर या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवाल, अन्यथा तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. कोणतीही चूक, एखादी चूक जी होईल ती चूक मात्र तुम्हाला मागात पडू शकते, म्हणून विना चूक या ठिकाणी तुम्हाला कार्य करावं लागेल. रिव्हर्सचा फटका अतिशय चांगली फिल्डिंग यशच्या माध्यमातून होते, एकच धाव घेतली जाते. चांगला प्रयत्न. हितेश भोईर आतापर्यंत तरी किफायती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ, 4 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात टीम जेसीसी हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दिलीप शर्मा यांची आज अनुपस्थिती आहे, स्वतः आयकॉन खेळाडू, परंतु काही वैयक्तिक कारणामुळे ते आपल्यात आज नाही आहेत, त्यांची कमी जरूर भासेल. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फसलाय. संकेत किणी त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत, एकच धाव मिळते. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत आणि येणारे 18 चेंडू पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊयात, ऐकूयात एक सुंदर असं गीत. फलंदाजी मार्क होती, स्वतः संदीप किणी सँडी येताना पाहायला मिळत आहेत. संदीप किणी
अष्टपैलू खेळाडू म्हणून याची ख्याती, नारंगी गावाला बिलॉंग करतो आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. सध्याच्या घडीला ओरमचं क्रिकेटसुद्धा गाव टू गावच्या संकल्पनेतून खूप चांगल्या प्रकारे खेळताना पाहायला मिळाला आहे आणि एक उद्वन्मुख खेळाडू म्हणून याची ख्याती आहे गाव टू गाव या संकल्पनेमध्ये. टेनिस ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहणार आहोत आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय. प्रशांत घरत त्याच्या समोर असेल. वसई तालुक्याचा फायटर जेट म्हणून या खेळाडूचं नाव आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. पंकज वजे, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. एका धावेने मात्र समाधान मानावं लागतंय, कारण इथून पुढे येणारी षटकं यामध्ये हाणामारी करणं अपेक्षित असेल. ती हाणामारी जर का झाली नाही तर मात्र तुम्हाला मोठ्या धावफलकापासून वंचित राहावं लागेल आणि एक वेगळं दडपण तुम्हाला गोलंदाजी किंवा डिपेंड करताना जाणवू शकतं आणि म्हणूनच या येणाऱ्या चेंडूंमध्ये आक्रमकता दाखवायला लागेल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका मारण्याचा प्रयत्न, दडपणाला मात्र भेदावं लागणार होतं आणि ते भेदलं जात आहे 2 लगातार चौकाराने. पुन्हा एकदा जागा बनवली गेली. आपण पाहिले पहिल्या मॅचमध्ये लगातार 6 चौकार बॅटमधून आले ते सौरभ विश्वकर्मा याच्या, तरी सुद्धा मॅच जिंकता आली नव्हती. खूप चांगल्या प्रकारचा डिफेंड पाहायला मिळाला. पहिल्याच सामन्यामध्ये चित्त थररक्त पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यामध्ये कमी धावफलकामध्ये रोखल्या कारणानं इक्रासिस या संघ पराभवाला सामोरं जाताना पाहायला मिळाला. परंतु या तिसऱ्या सामन्यामध्ये अतिशय चांगली बॅटिंग सध्या तरी केदार देसाईच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक, त्यानंतर 1 धाव, 5 चेंडूचा खेळ, 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जेसी संघ घेताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू, तेज तर्रार, कोणताही स्विंग नाहीये. बॅकफुटवरती जाऊन फ्रंट फुटची ॲक्शन पाहायला मिळाली, परंतु डॉट डिलिव्हरी आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 19 19 नवीन गोलंदाजी मार्कवरती रोनित गोळकर, गणेश येताना पाहायला मिळते. समोर केदार देसाई असेल. बॅकफुटन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ स्ट्रेट ऑन द विकेट जाईल. चांगली फिल्डिंग, परंतु चेंडू सरळ भेदून जाते.
कारण समोर केदार देसाई, नॉन स्ट्रायकिंगला प्रशांत घरत आहे आणि आत्तापर्यंत तरी बॅट तळपली आहे केदारची. इमर्जिंग प्लेअर आहेत आणि आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू. हितेश भोईर यांची चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते आहे. पुन्हा एकदा रोनित, समोर प्रशांत घरत, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा गोलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. अतिशय चांगली बॅटिंग केली जाते. बॅकफुट जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. स्वतः प्रशांत घरत मैदानात मित्रांनो, पंचांनी आऊट दिलं नव्हतं तरी सुद्धा मैदानाच्या बाहेर आला खेळाडू. टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. क्रिकेट आहे मित्रांनो. अतिशय चांगला चेंडू होता. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. नवीन फलंदाज प्रणय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. टीम JCC या संघाच्या माध्यमातून 28 धावा दाखल करते. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रणय म्हात्रे याच्या त्या ठिकाणी घेतली जाते. चांगला अटेम्प्ट होता. नयन कालुष्टे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय प्रणय म्हात्रे यांच्यासाठी. मुक्काम पाड्याचा खेळाडू, अतिशय चांगला दर्जाचा खेळ यांनी सुद्धा दाखवलाय 3 तेजस इलेव्हन संघाच्या माध्यमातून. आता केदार त्याच्या हा चेंडू सर हा कोण आला? प्रशांतच्या भावाचं नाव काय? नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर राकेश नाईक येताना पाहायला मिळतात. प्रणय म्हात्रे स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू राकेश नाईक यांचा चेंडूमध्ये बॅकफुट जाऊन खेळले गेले आणि चांगली फिल्डिंग संकेत त्या ठिकाणी करतोय. एकच धाव येते. इथून मात्र धावफलकाला कलाटणी देणं गरजेची असेल कारण 50 धावा सुद्धा तितक्याच सुरक्षित नाही आहेत असे आपण पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये. आणि या तिसऱ्या मॅचकडे वळत असताना त्या धावा तितक्याच्या येणं गरजेचे असतील कारण आतापर्यंत धावफलक 30 धावा दर्शवतोय. इथून येणारे 5 चेंडू अतिशय महत्त्वाचे निर्णायक असणार आहेत. राकेश नाईक गोलंदाजी मार्क होते आणि बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. केदार याच्या टॉस साठी यायचंय या इनिंग ब्रेक मध्ये. आमच्या गेट जवळ येऊन थांबा. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. कृष्णा देवेंद्र चांगली फिल्डिंग करतील परंतु एकच धाव त्या ठिकाणी घेतली आहे. रविकांत घरत चांगला चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर मात्र एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मध्ये 35 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक. प्रणय म्हात्रे स्ट्राईक एंडवरती येतील. आता मात्र चांगला चेंडू टॉपेज घेऊन चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. नशिबाची बेतलेली साथ. चेंडू सीमा
पडद्या यश वैद्य यांचा पाहायला मिळाला आणि म्हणूनच ही विकेट धावचीच्या रूपाने घेता आली. 39 धावा आहेत. अजूनही एका चेंडूचा 40 धावा धावपल करतात आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळणे शिल्लक असेल. गौतम पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल. प्रणय मात्र स्ट्राईक एंडवरती असतील. अजूनही एक सावध पैत्रीमध्ये फलंदाजी करत असताना आपण प्रणयना पाहतोय. बॅकवर जाऊन फक्त एकच धाव मध्ये फटके चांगले होते, परंतु ज्या प्रकारचे एफर्ट फिल्डिंग मध्ये दाखवले त्या फिल्डिंगच्या कारणास्तव मात्र नक्कीच आपल्या संघासाठी या 2 चेंडूमध्ये 6 धावा वाचवल्यात आणि म्हणूनच धावफलक स्थिरावलं जाते. 41 धावांवरती 42 धावांचं टार्गेट असेल टीम जिंकण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स प्लेयर्स आणि दुर्गेश 11 दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. चौथी मॅच माफ करा. दोन्ही कॅप्टन टीम दिनेश प्लीज पडद्यावरून जायचं नाही. काळजी घे नेक्स्ट टाइम पासून. जो समोर मुलगा आहे त्याला बाजूला करायचंय. प्लीज ज्याचा कोणाचा असेल त्यांनी बाजूला घ्या. चला प्रदोष बैकर टॉस साठी यायचंय. एक चावी भेटली आहे, त्याला ग्रीन कलरचं रबर बांधलंय, दोरी आहे. ज्याची कोणाची असेल त्याने इथे ओळख पटून घेऊन जायचे. येस टॉस कव्हर करायचा आहे. रंजनदादा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. विकास धसकर प्रदोष बैकर या दोन्ही कॅप्टन दरम्यान टॉस जिंकलाय प्रदोषाने. यस टॉस जिंकला टीम साहेबाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले दुर्गेश 11 या संघाला. दुसऱ्या इनिंगकडे आपण वळतोय ज्या ठिकाणी 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. एका बाजूला रोनित गोळकर आणि संदीप किणी सँडी पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशन सिंग. अनिकेत कांबळे चॉक्सी याच्या माध्यमातून हा चेंडू फेकण्यात आला. फक्त एक धाव घेते त्याने चांगली सुरुवात होत असताना पाहायला मिळते.
बॅकफुटन खेळण्याचा प्रयत्न अतिशय पुन्हा एकदा किशन सिंग ऑन साईडला ड्राईव्ह केला. हा चेंडू आपण पाहतोय संडीच्या बॅटमधून येणारा फटका फक्त एकच धाव असेल. कॅल्क्युलेशन भरं क्रिकेट सादर करावं लागेल, कारण या ठिकाणी गरज आहे तुम्हाला रणनीतीनुसार मैदानाच्या आतमध्ये उतरण्याची, वेगळ्या कॉम्बिनेशनने उतरण्याची आणि जी जी जबाबदारी आपल्याला दिली त्या जबाबदारीला पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याची. रिव्हर्सचा फटका, परंतु चांगली फिल्डिंग नमन मिश्रा त्या ठिकाणी फील्ड करत असताना पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेतली जाईल. नमन मिश्रा फ्रेममध्ये येणारा खेळाडू आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वामधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब त्याने जिंकला होता दुर्गेश एलेवन या संघाच्या माध्यमातून खेळत असताना, आणि तो आज या वेळेला जेसी संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. केदार देसाई, प्रशांत गरज, गौतम पाटील, प्रणय म्हात्रे, नमन मिश्रा, अरुण पाटील, असिस्ट आकाश, रविकांत घरत त्यांना पाहायला मिळते फ्रेममध्ये. मोठा फटका मार दिशेने येताना पाहायला मिळेल. जबाबदारी आहे या ठिकाणी गणेश याच्यावरती, कारण आयकॉन खेळाडू आहेत आणि या संघाची भली मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन संघासाठी योग्य तो डिसिजन घेऊन मॅचला पूर्ण समाप्त करण्याची. परंतु आता राकेश नाईक त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. बड्डे बॉय पहिला चेंडू, स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, कलात्मकतेने भरला फटका, चेंडू सीमारेच्या बाहेर आल्या आल्या अटॅक करत एक दर्जेदार गोलंदाज आहेत. ते एक नवोदित खेळाडू म्हणून या खेळाडूची खूप मोठी ख्याती. अंडर-21 क्रिकेट खेळतात. 21 वर्ष अंतर्गत हा खेळाडू. समोर असेल अनुभव असलेला रोनित गोवालकर, गणेश. बेस्ट वर्सेस बेस्ट एक मोठं युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जिंकावं लागेल दोघांपैकी एकाला, कारण हा विजय खूप महत्वाचा असेल कोणत्याही संघासाठी. नमन मिश्रा उजव्या स्टेज जास्तच बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येईल का, तर येस, इट इज वाईड. नमन पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, निखरतात. काही लोक बिखरतात, बिखरणारे लोक मैदान सोडतात आणि निखरणारे लोक इतिहास घडवतात. इतिहास या ठिकाणी बनवावा लागेल. जर का या स्पर्धेमध्ये आपलं भवितव्य टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये स्वतःला दाखवायचं असेल, तर इफेक्टिव्ह कामगिरी सुद्धा करावी लागेल. मेहनत आणि कष्ट या दोन्ही गोष्टी तुमच्या दिसणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये असला प्रामाणिकपणा सुद्धा तुम्हाला दाखवणं गरजेचं असेल.
नमन पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. यस नो वेट या गोष्टीचा चुकीचा संबंध. एक आळशी फटका मी तर म्हणेल. खेळण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, स्वतःला थांबवलं गेलं आणि फक्त कोणती धाव मिळत नाहीये. डॉट डिलिव्हरी असेल आणि चांगला कमबॅक नमन याच्या माध्यमातून केला जातोय. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 डिलिव्हरी. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस ही सिच्युएशन आहे आणि एक मोठा गडी तंबूच्या दिशेने गेलाय संदीप किंडीच्या रूपाने. अतिशय चांगला चेंडू, चांगली फिल्डिंग यष्ट्यांच्या मागे. हा चेंडू होता तेज तर्रार, गतीमध्ये कोणत्याही प्रकारची उणी भासली नाही आणि म्हणूनच गणेश बीट होताना पाहायला मिळालाय. हे षटक का महत्वाचं, कारण आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेला आचोळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडली त्यावेळेला मात्र या खेळाडूने संपूर्णपणे सामन्याचं पारडं बदललं होतं. ज्यावेळेला मॅच पूर्णपणे विरुद्ध संघाच्या दिशेने जात होती त्यावेळेला मात्र चांगली बॉलिंग हाताळून राहुल पुळेकर सारख्या फलंदाजाला बाद करून त्याने विजयावरती शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली होती आज पाटील स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून. आणि आता तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा उजव्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. 2 चेंडू चांगले परंतु 4 चेंडू अतिरिक्त हाताळलेत. खंतीची बाब आहे, कारण ज्या प्रकारचा बॅलन्स आहे, ज्या प्रकारच्या धावा आहेत त्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील आणि त्या धावा वाचवण्यासाठी तुम्हाला मात्र अवांतरित धावा हाताळणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरेल. आदरणीय सन्माननीय नगरसेविका रीटा मॅडम या ठिकाणून आपल्यापासून रजा घेताना पाहायला मिळतात. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्या इथे उपस्थित दाखवली त्याबद्दल. असंच प्रेम, असंच लक्ष आम्हा सर्वांवरती आपलं राहील अशी अपेक्षा सुद्धा बाळगतो. चला घाई करायची थोडी. 2 चेंडूचा खेळ, 15 धावा धावफलकावरती. नमन गोलंदाजी मार्क होती. समोर रोनित गोळकर, गणेश पाहायला मिळतोय. ओमसा एंटरप्राइजेस या संघाचा मात्र आयकॉन आहे. आता मात्र चांगला चेंडू हलक्या हाताने पुश केला गेला चेंडू. अनिकेत याच्या हातामध्ये येतोय फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने कोणताही फरक नाही पडणार आहे, परंतु सध्याला जी धावगती आहे त्या धावफलकामध्ये अवांतरित धावा खूप मोठा फॅक्टर निर्माण करतायत आणि त्या कारणास्तव मात्र या धावा सुद्धा डोकेदुखी ठरू शकतात. सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगले ड्राईव्ह, कॉम्बिनेशन फील्ड. गौतम त्या ठिकाणी चेंडूवरती आले आणि एकच धाव घेतली जाते. सर्वात मोठी बाब कोणती तर कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन. आणि ते ज्यावेळेला तुमचं जुळून येईल ना त्यावेळेला अनपेक्षित विजय सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. कारण या लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये, प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये तुम्हाला. आणि आता मात्र चांगला फटका, चेंडूच्या गतीचा वापर केला गेला आणि स्वीपचा यस करते आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला, अजून एका चेंडूचा खेळणे शिल्लक असेल. तर प्रीमियर लीग ज्याच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो, ज्या संघाचं कॉम्बिनेशन चांगलं आहे ना तो संघ मात्र विजय होताना सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि म्हणूनच ही मॅच किंवा ही स्पर्धा त्याच स्वरूपाची आणि त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम कॉम्बिनेशन बसवणं खूप गरजेचं असेल. बहुतांश संघांनी मात्र प्रॅक्टिस केली आहे, सराव केला आहे आणि त्या सरावाला मात्र सत्यामध्ये अवतरण्यासाठी तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये घाम गाळावा लागेल. नमन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू, स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलची जी संधी होती परंतु थोडासा यष्टिरक्षक लांब. फक्त एकच धाव मिळते. 2 षटकांची समाप्ती. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या एक सुंदर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. 23 धावा धावफलक धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 12 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल.
सुचा लागेल पाहू शकता पण ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारचे फिल्डिंग केले वर्ड फील्ड मॅग्निफिसंट कॅप्टन एफर्ट आणि नक्कीच 3 धावा वाचवल्या गेल्यात. प्रशांत घरत नाम तो सुनाई होगा फायटर जेट का म्हटलं तर फाईट करतात पूर्णपणे संघाला एकत्रित घेऊन खेळण्यामध्ये त्यांचा हातखंडा. प्रणय महात्रे गोलंदाजी मार्क होती पहिला चेंडू एका धावेसाठी येतोय आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. वाईटचा इशारा राकेश नाईक संपूर्ण अना क्लासिक क्लबची टीम दोन चेंडूचा खेळ झालाय. प्रणय म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील. समोर फलंदाज रोनित गोवालकर गरजेचं आहे या ठिकाणी दावा काढणे. आता असतं रणनीती हे असतं प्लॅनिंग हे असतं एक्झिक्युशन आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय मिस्टर प्रशांत. नक्कीच या क्षेत्रामध्ये धावा चांगल्या वाचवल्या गेल्यात त्या कारणाचं आतापर्यंत तरी जखडून ठेवलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ धावा दापल करते आपण पाहतोय 27 आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. चर्चा केली जाते कारण करणं सुद्धा गरजेचं आहे. काही उणिवा भासल्या असतील तर त्या उणिवांचे सोल्युशन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र चर्चा केली गेली. राकेश नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येताना पाहायला मिळतील. अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी खेळला गेला आणि सन्मानजनक स्थितीमध्ये खेळला गेला हा चेंडू. फक्त एकच धाव मिळेल. रोनित गोवालकर स्ट्राईक एंडवरती येताना पाहायला मिळतील. 28 धावा आहेत आणि 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. ही मॅच हाय व्होल्टेज का तर मित्रांनो वसई तालुका स्टार खात्यामध्ये असलेले सर्वाधिक बेस्ट चेंडू तो हाताळतोय आणि अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय रोनित गोवालकर आणि राकेश नाईक या दोन्ही खेळाडूंना. शेवटचा चेंडूने शिल्लक नक्की चर्चा आमच्या डगआउट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा होईल कारण 12th मॅन आमच्या इथे उपस्थित आहेत दोन्ही अनुभवी क्रिकेटर. एका बाजूला योगेश वर्णेकर जे जेसीसी संघाला रिप्रेझेंट करतायत आणि दुसऱ्या बाजूला चांगला चेंडू वाईटचा इशारा अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड केले. नितीश पाटील सुद्धा आम्हाला जोडले गेलेत टीम ओमसा एंटरप्राइज या संघाच्या माध्यमातून आणि म्हणूनच हे युद्ध मैदानाबाहेर सुद्धा रंगतंय. प्रणय म्हात्रे पुन्हा एकदा रोनित समोर नोचा इशारा येतो. सात चेंडूचा खेळणे शिल्लक 11 धावांची गरज. वॉट अ मॅच. पुन्हा एकदा तीच मॅच तसंच चित्र आहे. ज्या वेळेला पहिली मॅच या ठिकाणी पार पडली गेली असं वाटलं होतं एका हाती प्लेयर संघ जिंकेल परंतु काय बॉलिंग हाताळली होती मनीषाने. अक्षरशः आश्चर्यचकित होऊन सोडलं होतं सर्व प्रेक्षक वर्गाला आणि स्वतः टीम साहेबाच्या संघाला कारण 9 धावा सर्कलमध्ये डिपेंड करणं तितकंसं सोपं नाही परंतु त्यांनी करून दाखवलंय. पुन्हा एकदा
चालू करायचे. किशोरदादा पाटील आणि कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि मॅचकडे आपण वळतोय. 6 चेंडू 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगला चौकार आला राकेशच्या बॅटमधून आणि रोनित गोळकर मानावं लागेल. काय इनिंग बिल्ड केली आहे. सुरुवातीच्या क्षणाला सिंगल धावाने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. होतोय का तर यस इट इज. दोन धावांची गरज असेल येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. विकेटचं पतन. नवोदित खेळाडू अजून एक अंडर-21चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यश वैती द मॅन फ्रॉम निर्मळ. गरज आहे या ठिकाणी टेम्परामेंट भरी आणि कॅल्क्युलेशन भरी पारी खेळणं. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. विकेटचं पतन. अतिशय चांगली देसाई निर्णायक षटकामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते आणि राकेश नाईक स्ट्राईक एंड वरती याच्यावरती जबाबदारी आहे कारण महत्वाची गडी तंबूच्या दिशेने केला. चांगला ट्रॅक मिसफिल्ड करतोय आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. संधी होती ही धाव सुद्धा अडवण्याची परंतु ती संधी दवडली गेली आहे. 3 चेंडू एका धावेची गरज. संकेत केणे या फॉर्मॅटमधील बेताब बादशाह गरज आहे ही धाव घेण्याची. स्वीपचा फटका मारण्याचा करायचंय.